राम राम मंडळी, जय खानदेश. तर कशाच्यात सर्व तुमच्यासाठी परत एक रेसिपी घेऊन येऊ. तर आज ना म्हणणं परत मला एकच सांगितलं, आलू पराठे बनव, आलू पराठे बनव. पण मी ते तर काही ऐका नाही, पण आलू शेव पराठे बनवायचं थोड्या ना इझी स्टाईलमध्ये आतापासून लागायला एक नंबर लागतंच. आलू पराठाले पण फेल करत इतका खतरनाक लागत. त्यांसाठी ना चपातीनं पीठ उरेलच होतं, म्हणून मी त्यांसाठीच बनवणार नव्हतं ना. तर एकच चपातीनं पीठ लिहिणं मी जे उरेल पण होतं त्याला पीठ लावा आणि चपाती मस्त लाटी लावा, जास्त बारीक लाटाने नाही, थोडी जाडच ठेवाने. त्यांवर तूप असेल तर तूप लावा, तेल असेल तर तेल लावा. तेल तूप जे असेल ते मस्तपैकी सगळीकडे पसरवा. ते मस्तपैकी पसरवेशन होई गे. ते मना चटणी टाका, जिथलं तुम्हाला तिखट लागत असेल त्याप्रमाणे. थोडंसं मीठ टाका ना, म्हणजे स्वादनुसार मीठ. वरतून चिली फ्लेक्स टाका ना, असेल नसेल तरी चालेल. कांदा टाका ना, बारीक चिरीशीन मस्तपैकी. आणि हिरवी मिरची राहतात ती पण बारीक कट करशीन टाकी त्यांनी. वरतून कोथिंबीर टाकी मीने. त्यानंतर जी आलू शेव राहता 5 रुपयानं पॅकेट भेटस ते टाकी द्या ना. पूर्ण टाका तरी चालेल, अर्धा टाका तरी चालेल. मस्तपैकी सगळं मिक्स करा तटला तटे. तुम्ही थोडासा निंबूना रस जरी टाका ना तरी चालेल बरं का. सगळं मिक्स करा पटापट, कारण चटणी वगैरे सगळ्याकडे लागायला पाहिजे म्हणून. आणि आता इकडनं पण फोल्डिंग करा, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवणार त्याप्रमाणे फोल्डिंग करा. आणि त्यांना तोंड मस्तपैकी बंद कर द्या. पीठ लावा आणि मस्तपैकी अलगद हातवरून ना मस्त लाटी लेवा ना. गोल कसा पण लाटा म्हणा, काय गोल होईना नाही, ठीक आहे. थोडा फाटी जास्त घाबरण काम नाही. तवाले मस्त तेल लावा, तूप लावा जे असेल ते, आणि मस्तपैकी पराठा त्यांवर टाकी द्या. वरतून पण तेल तूप लावा, एकच कुठला पण लावू शकतास. त्यानंतर एक साईड मस्तपैकी वैगी ना शिजशीन पलटी देवाने, आणि मस्तपैकी दुसरी साईड पण शिजायला लेवाने. एक नंबर लागस. फक्त गरम गरम खा, लोणच्यासोबत खा, चटणीसोबत खा, कसली पण चटणी असेल त्यांसोबत खा, पण एक नंबर लागस गरम गरम. म्हणजे वाव, एक नंबर. फक्त ना रेसिपी आवडली ना चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. आणखीन रेसिपी कसली हवी ती पण मला कमेंटमध्ये सांगा, नक्की शेअर करसू. फक्त लाईकनं बटन दाबा, सबस्क्राईबनं बटन दाबा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी टाकसू त्या तुम्हापर्यंत लवकरात लवकर